सब तैयार हो? जी सब तैयार है। बिल्कुल होशियार रहना। अब ये देखो, इन सबको मारना है। अहो शिवबा, ऐका ऐका तरी शिवबा. नाही दादासाहेब, आम्ही एवढं ऐकणार नाही. शिवबा, त्या बादशहाला भेटायला आम्ही जाणार नाही. जावं तर लागेलच शिवबा. ऐका ना आबासाहेब, आम्हाला खरंच आग्रह करू नका. शिवबा, बादशहानं बोलावून सुद्धा जर तुम्ही विजापूरला गेला नाहीत तर संशयाचा सुरमा विजापूरच्या रस्तोरस्ती उडवला जाईल. आपल्या विरुद्ध गैरसमजाच्या पखाली बादशहांच्या हमामखान्यात ओतल्या जातील. आम्ही कधी एकदा फसतो आहोत याचीच वाट बघतोय हितशत्रू आमचा. मान्य आम्हाला आबासाहेब, सगळं होईल. तुम्ही गेला नाहीत तर, आमचे दादासाहेब गेले नाहीत तर, आम्ही कोणत्याचे? ना सरदार ना मनसबदार. शिवबा, तुम्ही सरदार मनसबदार नसला तरी आमचे पुत्र आहात आणि तेवढं एक कारण पुरेसं आहे. शिवाय बादशाह तुम्हाला ओळखतो, त्यामुळे तुम्हाला यावंच लागेल. आऊसाहेब, तुम्ही तरी सांगा आबासाहेबांना. त्यांना काहीही सांगायला लावू नका. आम्ही जितकं सांगतोय तितकं करा. गोष्ट छोटी आहे, विनाकारण ती मोठी करू नका. तयारीला लागा. चला. काय करणार विजापुरात जाऊन? ज्यांनी आमच्या आई वडिलांची ताटातूट केली त्यांना भेटावं आम्ही. ज्यांनी आमच्या बालपणी आमच्या आबासाहेबांना हद्दपारीची शिक्षा भोगायला लावली त्यांना भेटावं आम्ही. नको, नाही आबासाहेब, आम्हाला सगळं सांगा पण हे नको. शिवबाब, आऊसाहेब, अहो तुम्ही तरी सांगा आबासाहेबांना. आम्ही आमच्या देवाच्या जत्रेला आलोय. त्या वेताळाच्या झुंडीत गुलाल उधळायला का सांगताय आम्हाला? बादशहाला वेताळ म्हणू नका शिवबा. वेताळ बरा आबासाहेब, पण बादशाह नको. अहो माणसात माणूस ठेवला नाही त्यांनी. कित्येक वाडे हुडे खणून काढले, कित्येक जण निसंतान केले, आया बायांनी हंबरडे फोडले, कित्येक जणांना बंदी केले, नांती गावं ओसाड झाली. याला कोण जबाबदार आबासाहेब? तो बादशाहच ना. मग अशा बादशाहच्या दरबारात जायचं आम्ही? शिवबा, राजकारण लक्षात घ्या. आणि तुम्ही म्हणताय त्या बदलासाठी तुमचे आबासाहेब रात्रीचा दिवस करतायत ना? हो, आमचे आबासाहेब बदलतीलही. पण त्या सुलतानांनी आपली देवळं फोडली, कळस फोडले. ते कसं उभं राहणार? आबासाहेब, आऊसाहेब आम्हाला सांगतात विजयनगराबद्दल. दुसरा स्वर्ग होता तो भूतळावरचा. पण काय झालं? क्षणार्धात होळी. कालचा स्वर्ग आजचं स्मशान झालं. धारदार पात्यानं राजा रामरायांचं मस्तक उडवलं. तोही विश्वासघातच होता आबासाहेब. आणि देवगिरीचंही तेच केलं. कित्येकांच्या कत्तली केल्या. काहीच शिल्लक राहिलं नाही. आणि जे काही शिल्लक राहिलं त्याला गुलामीचे कोंब आले. आले ना आबासाहेब. मग या सगळ्या दुःखास कारणीभूत कोण? तो बादशहाच ना. आम्हाला त्यांची हाजी करण्यात काहीच स्वारस्य नाही.
विजापूर हा आमचा विषय नाही. आज्ञा. गेले. इतक्या पोटतिडकीनं बोललो आम्ही, समजावण्याचा प्रयत्न केला, पण नाही, हे कोणाचं ऐकूनच घेत नाहीत. त्यांना जो वैयक्तिक त्रास झालाय त्यामुळे ते एवढे चिडखोर बनलेत. मान्य आहे आम्हाला, परंतु दस्तूर खुद्द बादशाहनं पाठवलेलं निमंत्रण जर आपण ठोकरलं तर विजापूर दरबाराला आपण आयतं कोलीत दिल्यासारखं होईल. आणि या कोलितांनी पुढे जाऊन कुठे कुठे किती किती आगी लागू शकतील हे सांगता येणं मुश्किल. आम्ही समजावू त्यांना. कसे समजावणार आहात तुम्ही? हे तर ठामपणे नाही म्हणून गेलेत. आम्ही प्रयत्न तरी करू. करा प्रयत्न. आणखीन एक, त्यांना ही एक गोष्ट सांगा, इतक्या प्रखरपणे विरोध करण्या इतके बलवान आपण अजून तरी झालेलो नाही. जरा संयमानं घ्या म्हणावं. आता बादशाहला जबाब द्यावा लागेल, आम्ही येणार का नाही. महाराज तुम्ही जबाब द्या. दरबारात हजर राहण्यासाठी आम्ही सहकुटुंब येतोय म्हणून. मुस्तफा खान, मतलब बादशाह पे दिल कुर्बान. अब तक हमारा शाही फरमान तो पहुंच गया होगा शाहजी तक, है ना? जी आलीजा, वो निकलने की तैयारी कर रहा होगा. क्या आपको लगता है कि वो यकीनन आएगा? जी आलीजा. और उसका बेटा, वो क्या नाम है उसका? कोई अच्छा सा नाम है? सिवा. सिवा कैसा है वो? कैसा दिखता है? हमारी आंखें उसे देखने के लिए बेसब्र है. कैसा होगा वो लड़का जो हमारी पुहार उखाड़ कर फेंकता है, सोने का हल चलाता है? आएगा ना वो? आप फिक्र ना करें आलीजा, वो जरूर आएगा. बदौलत शाहजी के बेटे सिवा की शादी से बहुत खुश है और इसलिए आपको ये शाही न्योता है ऐसा लिख के भेजा है मैंने. और आपका न्योता किसी भी सिपह सालार के लिए बहुत ही फक्र की बात है. वो आएगा, जरूर आएगा. बेचारा सोच रहा होगा बादशाह सल्तनत हीरे मोती देंगे, जवाहिरों के खैरात करेंगे, लेकिन उसे क्या पता, दरबार पहुंचने से पहले ही वो आसमान में पहुंच जाएगा. शाहजी राजे, जीजाबाई, उनके 2 बेटे, उनके लिए जिंदगी का वो आखिरी दिन होगा. मुरार पंत की तरह. बिल्कुल. जुबा भी काट सकते हैं और बीजापुर की गली गली से जुलूस भी. मतलब हमारी मुसीबत हमेशा हमेशा के लिए खत्म हो जाएगी. जी आलीजा, वो दरबार तक पहुंच भी नहीं पाएगा, बीच रास्ते में ही मारा जाएगा. सब इंतजाम किया है हमने. बहुत अच्छे. लेकिन मुस्तफा खान, हम अपनी आंखों से देखना चाहते हैं कि क्या तैयारी आपने की है, क्योंकि यही एक सुनहरा मौका होगा हमारे पास जब हम उस पहाड़ी चूहे को और उसके बच्चों को खत्म कर सकते हैं. और याद रहे मुस्तफा खान, इस बार कोई भी गलती नहीं होनी चाहिए. इसलिए बताओ कि क्या इंतजाम किया है आपने. आलीजा, आप खुद आपकी आंखों से देख लीजिए. शिवबा, आऊ, आमची समजूत काढायला तर आला नाहीत ना तुम्ही? आतापर्यंत आम्ही तुमची कधी समजूत काढलीये का? तशी वेळ तुम्ही कुठे आणून दिलीत आमच्यावर? हो ना. मग सांगा ना आबासाहेबांना, खूप आग्रह करतायत हो ते आम्हाला.
आबासाहेब आग्रह करतायत म्हणून जायला हवं हे आम्हालाही पटत नाही, पण आपल्याला काही मिळणार असेल तर आपण तिथे जायला नको का? म्हणजे जसे एका निष्णात धनुर्धाराच्या भात्यात एक एक नामचीन बाण असतात, तसे एक एक अनुभवाचे बाण उद्याच्या राजाच्या भात्यात असायला नकोत का? पाहिजे तर. आणि मग ते फक्त 12 मावळात मिळतील असं वाटतं का तुम्हाला? मतलब आम्हाला सांगा, आपला शत्रू कोण? आदिलशाह. मग उद्याचं आपलं युद्ध त्याच्याबरोबर असणार, बरोबर ना? बरोबर. आम्हाला सांगा, तुम्हाला आदिलशहाबद्दल काय माहिती? अमीन. असे 1000 अमीन एकत्र केल्यानंतर एक बादशाह तयार होईल. मग तो बादशाह कसा दिसतो, कुठे राहतो, कुठे उठतो बसतो, त्याचा दरबार कसा, त्याची सल्तनत कशी हे बघायला नको? त्याच्याकडचे हत्ती, घोडे, तिथले सैनिक, त्या सैनिकांची शिस्त ही बघायला नको का शिवबा? ज्या तोफेने विजयनगरचं साम्राज्य बेचिराख केलं, ती मुलुख मैदान तोफ कोणत्या बुरुजावर आहे? तिथले ते नोकर चाकर, सरदार, अमीन उमराव, त्यांचे जासूस, त्याची ती हवेली, त्या हवेली भोवतीचे ते खंदक आणि त्या खंदकातल्या अजस्त्र मगरी. शिवबा, तुम्ही हे सगळं बघायला हवं. विजापुरातील ती उंच उंच मिनारं, त्याच्यावरचे ते प्रचंड गोल घुमट, 4 पुरुष उंच तटबंदी, आपल्या अजस्त्र पाठीवर अंबारी ठेवून दरवाजातून ये जा करणारे ते प्रचंड हत्ती, हे सगळं तुम्ही बघायला हवं शिवबा. कधी बघणार तो मक्का दरवाजा, कधी बघणार जुमा मशीद, कधी बघणार बादशाह महल, गगन महल, शाही महल. शिवबा, हे सगळं तुम्ही बघायला पाहिजे. तुम्ही हे सगळं बघा शिवबा. आज त्याच्याकडे 2 लाख घोडा आहे आणि आपल्याकडे पुण्यात 100 घोडा असला तरी खूप झालं. आपली लढाई कोणाशी आहे आणि ती कशी लढायची आहे ह्याचे जर आराखडे बांधायचे असतील तर तुम्ही चला, नाहीतर तुम्ही इथे आराम करा. फार तर आम्ही तुमच्या तब्येतीची वजह पुढे करू. नाही नाही, आम्ही तयार आहोत. येऊ आम्ही, असं सांगा आबासाहेबांना. ये देखिए आलिजा, ये है बेंगलुरु और ये है हमारा बीजापुर. शाहजी इस रास्ते से ऐसा आएगा. कितना वक्त लगेगा? मेरे ख्याल से 2 दिन लगेंगे. 2 दिन? मुस्तफा खान शाहजी है, वो बिना रुके भी आ सकता है. रुकेगा आलिजा, जरूर रुकेगा. इस बार वो अकेला नहीं है, पूरा कबीला है उसके साथ. बेगम जीजाबाई है, दोनों बेटे हैं. रुकेगा, आराम करेगा और अचानक सही मौका ताक कर ये कासिम खान अपने साथियों के साथ उन पर हमला करेगा. लेकिन मुस्तफा खान, क्या आपको यकीन है कि यह काम तमाम करेगा? आलिजा, ये कासिम खान है, बखूबी कत्ल करना इसकी पहचान है. बड़े ही बेरहमी से मारता है ये. अमीन के बारे में भी यही कहा था आपने मुस्तफा खान. इसलिए कहता हूं, बोलने से पहले थोड़ा सोचिए. ये शाहजी है, बहुत चालाक है, किसी भी चाल में नहीं फंसता. मुस्तफा खान, मतलब बादशाह पे दिल कुर्बान. आलिजा, सल्तनत के फितूर खान जहां खान को किसने मारा था गगन महल के सामने? खान जहां खान के टुकड़े टुकड़े किसने किए थे? ये वही कासिम खान है. इसे कोप्पल के किले से इसी काम को अंजाम देने के लिए बुलाया गया है. मुस्तफा खान, आप वजीर सल्तनत तो है, लेकिन उससे भी कई ज्यादा हिकमत अमली है. हुजूर आला, आप फिक्र ना कीजिए.
आज तक उनके हर काम को उन्होंने अंजाम तक पहुंचाया है। आप बेफिक्र रहे आलीजा, शाहाजी मारा जाएगा और ऐसा लगेगा किसी लुटेरे ने उसे मार दिया है। हम पर शक नहीं होगा। हे काय, निघायची तयारी? याचा अर्थ उद्या सकाळी विजापुरास निघायचे आहे। शिवबा यायला तयार झाले। काय? शिवबा यायला तयार झाले? हो, आणि एवढंच नाही तर त्यांचा घोडा आपल्या पुढे असणार आहे। हा, कमाल आहे। म्हणजे आम्ही त्यांची इतकी समजूत काढली पण जुमानला नाही त्याने आम्हाला, आणि तुमचं मात्र लगेच ऐकलं। ऐकलं त्यांनी। राणे साहेब, अशी काय जादू केली तुम्ही? आम्ही काही जादू वगैरे केली नाही। अहो, पण मग इतक्या ठामपणे नाही म्हणणारे शिवबा तयार कसे झाले? काय केलं काय तुम्ही? आम्ही फक्त तुमचं म्हणणं आमच्या पद्धतीने त्यांना सांगितलं इतकंच। असं म्हणजे नक्की काय सांगितलं? आम्ही त्यांना सांगितलं की ज्याच्याशी आपल्याला लढायचंय त्याला बघण्याची संधी पुन्हा मिळणार नाही हे त्यांना सांगितलं, आणि झाले ते लगेच तयार। वाह, म्हणजे शिवबांना काय सांगायचं, कसं सांगायचं हे पक्क ठाऊक आहे तर तुम्हाला? हो, महाराज आमचं अख्खं जग शिवबा ह्या 3 अक्षरांनी व्यापून टाकलं। सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत शिवबा शिवबा आणि फक्त शिवबा। त्यामुळे त्यांचं ते रुसणं, हसणं हे सारखं आमच्या अंगाखांद्यावर खेळतं असतं। सहानुभूतीच्या गारव्यापेक्षा अनुभूतीचं तेजच त्यांना आवडतं हे आम्ही ओळखून आहोत। आणि याची प्रचिती देखील येते। महाराज, आम्ही त्यांना फक्त रामायणातल्या आणि कौरव पांडवांच्या गोष्टी नाही सांगितल्या। आम्ही त्यांना सांगितलंय बाबर, आम्ही सांगितलंय तुघलक, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक आम्ही त्यांना सांगितलंय। जेजा, यातनं एक मात्र झालं, हा न्याय अन्यायाचा संघर्ष त्यांना सांगताना आम्ही त्यांचं बालपण जाळून टाकलं, त्यांचं स्वप्नाळू पण जाळून टाकलं, त्यांच्या रम्यपणाची राख केली। पण या राखेतून निघणाऱ्या ज्वाळा मात्र काही संपत नाहीत, आणि म्हणूनच त्यांच्यातला खोटेपणा, लोभ, हव्यास हा सगळा नष्ट झालाय। संघर्षाची एक ठिणगी जर पुढे केली ना तर शिवबा ओंजळ पुढे करतात। आताही आम्ही त्यांना बादशाही संघर्षाची ठिणगी पुढे केली। आता शिवबा आनंदाने विजापुरास येते। शाबास। कासम खान, ध्यान से देखो शाहजी कौन से रास्ते से आ रहा है। जी हुजूर, देख लिया। अब ये तुम्हें तय करना है, कहां पर उसे पकड़ना है और कहां पर हमला बोलना है। जी हुजूर, शाहजी विजापुर से 20 कोस दूर जब होगा तब जरूर वो आराम के लिए रुकेगा। जैसे आराम करने रुकेगा हमला बोल देना। वो आप हम पे छोड़ दीजिए, पर हम उन्हें पहचानेंगे कैसे? ये रहा उनका हुलिया, ये शाहजी, ये उसकी बेगम जीजाबाई, ये उसका बड़ा बेटा संभाजी, और ये सिवा। कोई नहीं बचना चाहिए, सब खत्म होने चाहिए। सब मरेंगे हुजूर, आप इनाम तैयार रखना। ध्यान से देखो, ठीक से याद रखना,
एक बार किसी का चेहरा देख लिया तो कासम खान जिंदगी भर नहीं भूलता। लेकिन याद रहे, इस काम में थोड़ी भी गड़बड़ी हुई या आप काम को अंजाम नहीं दे पाए तो हम ये देखेंगे कि आप में से कोई भी जिंदा नहीं बचेगा। आपका हुक्म सराखों पे बादशाह सलामत। कासम खान का वादा है, काम फतेह करके लौटेंगे, बख्शिश ही लेंगे आपसे। जितना मांगोगे उससे दुगना मिलेगा। लेकिन हम शाहजी राजे, उनकी बेगम जीजाबाई और उनके 2 बेटे शिवा और संभा, इनके कटे हुए सर देखने के लिए बेताब है।